नमस्कार मंडळी. माझं नाव शैलेश देशपांडे. रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मंडळी, आज मी सादर करणार आहे रेषांमधली भाषा ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली 5वी कविता. कवितेचं नाव आहे एक डेरेदार वृक्ष. मंडळी, चित्राविषयी आणि चित्रकाराविषयी जाणून घेण्याच्या आधी या चित्रप्रकाराविषयी जाणून घेऊया. मंडळी, पॉन्टिलिझम किंवा डॉट पेंटिंग हा चित्रप्रकार हा 1886च्या सुमारास रूढ झाला. प्रसिद्ध चित्रकार जॉर्ज सुराट आणि पॉल सिनॅक यांनी 1886च्या सुमारास ही चित्रपद्धती रूढ केली. त्या सुमारास व्हॅन गॉ, मोने यांच्यासारखे चित्रकार देखील एक्सप्रेशनिझम, इम्प्रेशनिझम अशा पद्धतीचे चित्रप्रकार रूढ करत होते. तर त्यालाच पॅरलल अशा पद्धतीने हा चित्रप्रकार या दोन चित्रकारांनी रूढ केला. त्याला आपण पोस्ट इम्प्रेशनिझम आर्ट असं म्हणू शकतो. तर पॉन्टिलिझम किंवा डॉट पेंटिंग किंवा आपण ज्याला मराठीत बिंदू चित्र असं म्हणतो, त्याच्यामध्ये अनेक छोट्या छोट्या पद्धतीचे बिंदू किंवा डॉट्स आणि वेगवेगळ्या रंगांचे डॉट्स हे एकत्र करून हे चित्र काढलं जातं. तेव्हा तुम्ही हे चित्र जेव्हा लांबून बघता तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या आकृत्या, झाड किंवा ढग किंवा माणसं अशी दिसू शकतात. पण तुम्ही जेव्हा हे चित्र निरखून बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की या चित्रामध्ये फक्त छोटे छोटे डॉट्स, वेगवेगळ्या रंगांचे डॉट्स असतात. तर हा असा एक व्हेरी इंटरेस्टिंग चित्रप्रकार आहे. आता थोडंसं चित्राविषयी जाणून घेऊया आणि चित्रकाराविषयी देखील जाणून घेऊया. तर हे जे चित्र तुम्ही बघताय त्या चित्राचं नाव आहे द सर्कल ऑफ ब्लॉसम आणि हे 2017 साली रिचमंड व्हर्जिनिया येथे राहणाऱ्या प्रसिद्ध चित्रकार पल्लवी सडेकर यांच्या एका शिष्याने काढलेलं आहे. जरी हे चित्र त्यांच्या शिष्याने काढलं असलं तरी याच्या मागची संकल्पना आणि याच्या मागचा दृष्टिकोन हा पल्लवी सडेकर यांचाच आहे. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पल्लवी सडेकर यांची चित्र आणि चित्रकला बघितली असेल. 2023 साली मागच्या वर्षी त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन हे कल्चरल आर्ट सेंटर ऑफ ग्लेन ॲलन रिचमंड मध्ये असणाऱ्या आर्ट सेंटरमध्ये भरलं होतं. त्याला लोकांनी उदंड असा प्रतिसाद दिला आणि आता देखील सप्टेंबर 3 ते डिसेंबर 16 पर्यंत त्यांचं अजून एका चित्रांचं प्रदर्शन आर्लिंग्टन, वॉशिंग्टन DC मध्ये असणाऱ्या आर्लिंग्टन येथे तिकडच्या आर्लिंग्टन सेंट्रल पब्लिक लायब्ररीमध्ये भरलं आहे. तर तुम्हाला जर रिचमंड इथल्या प्रदर्शनाला भेट देता आली नसेल तर तुम्ही या आर्लिंग्टन, वॉशिंग्टन DC इथल्या प्रदर्शनाला भेट देऊन त्यांच्या चित्रांचा आनंद घेऊ शकता. तर अशा पद्धतीचं हे चित्र, मी जेव्हा हे चित्र बघितलं ना तेव्हा मला जाणवलं की याच्या मध्यवर्ती सेंट्रली एक अतिशय मोठं डेरेदार असं झाड आहे. त्या झाडांची पानं ही आत्ता जशी आपल्याला फॉल कलर मध्ये झाडांची पानं त्यांचा रंग बदलतात त्या पद्धतीने ते दिसतंय आणि त्याच्या मागे वेगवेगळ्या पद्धतीचे डॉट्स वापरून आकाश निर्माण केलेलं आहे. त्याच्यामध्ये असणारी वेगवेगळी वलय आणि आकाशाचा भास आपल्याला तिथे होतो आणि अर्थातच त्याचे बुंधे आणि खाली असणारं रूट्स आणि जमीन ही देखील डॉट पेंटिंगच्या माध्यमातून तिथे त्यांनी दाखवलेली आहे. सो अशा पद्धतीचं जेव्हा मी पेंटिंग बघितलं तेव्हा मला जाणवलं की हा एक डेरेदार वृक्ष आहे आणि त्याच्या अनुषंगाने असणाऱ्या वेगवेगळ्या छटा मी या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर सादर करतो ज्ञातांपासून अज्ञातापर्यंत या दुसऱ्या पर्वातली 5वी कविता. कवितेचं नाव आहे एक डेरेदार वृक्ष. एक डेरेदार वृक्ष जो अनेक पांथस्थाना देतोय वर्षानुवर्ष सावली. एक डेरेदार वृक्ष जो अनेक पांथस्थाना देतोय वर्षानुवर्ष सावली. ते होतात मार्गस्थ आणि तो मात्र बनून उरतोय बुजगावण्याची बाहुली. एक डेरेदार वृक्ष जो अनेक पांथस्थाना देतोय वर्षानुवर्ष सावली. ते होतात मार्गस्थ आणि तो मात्र बनून उरतोय बुजगावण्याची बाहुली. एक डेरेदार वृक्ष जिथे अनेकांनी थाटलीत कुटुंब. एक डेरेदार वृक्ष जिथे अनेकांनी थाटलीत कुटुंब त्याच्या खोडात बनवून ढोली. एक डेरेदार वृक्ष जिथे अनेकांनी थाटलीत कुटुंब त्याच्या खोडात बनवून ढोली. पण कोणीही कधी नाही बघितली
कवाड उघडून त्याच्याच मनाची खोली. पण कोणीही कधी नाही बघितली कवाड उघडून त्याच्याच मनाची खोली. एक डेरेदार वृक्ष, एक डेरेदार वृक्ष जो घाबरतो पानझडीला, एक डेरेदार वृक्ष जो घाबरतो पानझडीला जेव्हा शिशिराची लागते चाहूल. एक डेरेदार वृक्ष जो घाबरतो पानझडीला जेव्हा शिशिराची लागते चाहूल. कारण एकदा निर्वस्त्र झालं ना की ना लपता येतं कुठं ना कुठं टाकता येतं पाऊल. कारण एकदा निर्वस्त्र झालं ना की ना लपता येतं कुठं ना कुठं टाकता येतं पाऊल. एक डेरेदार वृक्ष, एक डेरेदार वृक्ष जो सोडवू पाहतोय त्याने स्वतःमध्येच गुरफटवून घेतलेल्या पतंगांना. एक डेरेदार वृक्ष जो सोडवू पाहतोय त्याने स्वतःमध्येच गुरफटवून घेतलेल्या पतंगांना. ज्यांना गगनाच्या भरारीचं वेड असतं ना, ज्यांना गगनाच्या भरारीचं वेड असतं ना, त्या पंखांना कशाला उगीच फांद्यांच्या फंदात अडकवायचं. ज्यांना गगनाच्या भरारीचं वेड असतं ना, त्या पंखांना कशाला फांद्यांच्या फंदात अडकवायचं. मात्र असं करताना आपली मुळं कुठं हलत नाहीत ना, मात्र असं करताना आपली मुळं कुठं हलत नाहीत ना, त्याची परीक्षा करायला एखादं वादळच लागेल. त्याची परीक्षा करायला एखादं वादळच लागेल. धन्यवाद. मंडळी, ही कविता कशी वाटली हे अभिप्राय देऊन जरूर कळवा. आणि ही कविता आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आप्तस्वकीयांना देखील फॉरवर्ड करा. आणि हो, जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा लाईक केलं नसेल तर जरूर करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आप्तस्वकीयांना देखील सांगा. आता भेटूया पुढच्या भागात. तोवर धन्यवाद.